वाकलन गावचे जावई आहेत. नाही, जावयांचे पहिल्यांदा मान सन्मान दिला जातो आणि करणं देखील गरजेचं आहे. अतिथी देव भव. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच टॉस जिंकला आपण. तर वामाली संघाची इनेक्शन मध्ये आपण भगवान दादा देखील पाहू शकता. माया गोंडली जर आपण आला असाल तर या व्यासपीठावर आपला देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉम्बॉक्स. थोडं स्पीडअप करा अशी विनंती आहे आणि लवकरात लवकर सामना सुरू करायचा बा. या सूचना आता वारंवार दिल्या जाणार नाही आहेत, याकडे आपण सगळ्यांनी लक्ष द्या. वी आर वॉचिंग द बिग टुर्नामेंट वाकलन ट्रॉफी 2025चे सुवर्ण असं पर्व 7 डिसेंबर ते 9 डिसेंबर पर्यंत चालणारी 3 दिवसीय क्रीडा शृंखला नागुंबरेश्वर क्रीडांगण वाकलनचं आज आपण पाहतोय बहरलाय. आणि आज स्पर्धेचा पहिला दिवस भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा वाकलन गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेसाठी आपण सगळेजण जातोय. पहिला चेंडू टाकण्यासाठी टीम बामल्लीकडून खेळाडू तयार आहे. पहिल्याच बॉलवरती आक्रमण आणि झेलसाठी चान्स क्रिएट. बॅट्समन आपण पाहतो जिथे बाद झालाय आणि फलंदाज याच्या खेळीचा अंत पहिला धक्का तो म्हणजेच टीम JDM बेलवलीला. येस, थँक्यू. पहिला धक्का आपण पाहतो सुरुवातीलाच पहिल्या बॉलवरती. या एंड कडून आपण खूप कमी षटकार येताना बघितलेले आहेत आणि स्पेशली आपण जर विचार केला मिड विकेटमध्ये इकडे जास्तीत जास्त झेल आजच्या संपूर्ण दिवसामध्ये या टुर्नामेंटमध्ये झालेल्या आहेत, यात काही शंका नाही आहे. आणि ही जी पडलेली विकेट आहे ती जरूर त्रासदायक आहे संघासाठी, यात तीळ मात्र शंका नाही आहे. आमचे वाकलनचे समाजसेवक भगवानजी भोईर साहेब यांचं इथं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की मंचावरती यायचं. लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू. सामना जो होता तो आपण बघितला की चिंचवली आणि धानसर या दोन संघांच्या दरम्यान होता. ओमकार पोरजी ज्यानं 37 रन्स आपल्या बॅटमधून जमा केल्या, तर ओमकार पोरजी ठरलेला आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 264चा स्ट्राईक रेटनं फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली या खेळाडूची आणि जबरदस्त इनिंग साकारली. ओमकारला मी इथे इन्व्हाइट करतो की यायचंय मॅन ऑफ द मॅचची टायटल घेण्यासाठी. मॅचकडे पुन्हा एकदा आपण जातोय. सुरुवात जी ती डावाची झालेली आहे. आकाश पवारला अखेरकार स्ट्राईक मिळाली आहे, कारण प्रिव्हियस बॉलवरती आलेली सिंगल अकाउंट ओपन करून जाते JDM बेलवलीची. आकाश पवार म्हटला तर मग म्हणेन की या संघाचा प्रमुख खेळाडू, ज्याच्याकडे आपण पाहतोय प्रचंड अशी ताकद आहे फलंदाजीमध्ये. स्पेशली आपण जर विचार केला तर 360 डिग्री खेळणारा फलंदाज आहे मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक आहेत. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता इथे. पाल आउट शाउट पंचांकडे जोरदार अपील. पंच फेटाळता येतात पिलीला. तोपर्यंत आपण जरूर पाहू की या बॉलवरती जो आहे तो डॉट बॉल फेकत मुकुंद दिल्यावर बामाली संघ मैदानाच्या आतमध्ये प्रवास सुरू आहे. दोन्ही संघ ताकदवर आहेत. दोघांकडे चांगली प्रतिभा आहे, चांगला कॅलिबर आहे आणि दोघांमध्ये आपण पाहतोय ही जी भिडत लागली आहे या लढतीला सुरुवात झाली. सुरुवातीचा पहिलाच बॉल विकेट आली. दर्शन तिकडे बाद झाला. त्यानंतर दुसरा फलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. इथे बॅटिंग करण्यासाठी आकाश पवार तयार आहे, जो आघाडीला आलाय. आकाशसाठी हा बॉल आपण पाहतो. जरूर आपल्याला पाहायला मिळेल की एक धाव तिकडे सहज गतीनं मिळते. थोडेसे फंबल झाले फिल्डर आणि सिंगल प्राप्त झाली. सिंगलला जी धावसंख्या ती 2 वरती जाऊन पोहोचते. 2 रन्स ऑन बोर्ड आतापर्यंत झालेली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत या षटकामधून आपण जर विचार केला अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. ओ स्टेप आउट फटका. फटका भरपूर छान आहे, क्लास दाखवलाय, दिशा दिली आहे आणि मिड ऑफ मध्ये बॉल क्षेत्ररक्षकांपासून अगदी दूर राहिलाय. त्याच दिशेने आपण पाहतोय धावा येत आहेत. 4 आलाय चौकार. पाहायला मिळेल आता इथे चौकारासह करत असताना फलंदाज
आकाश नंतर आपण पाहतोय वन डाऊनला ज्याला संधी मिळाली तो सूरज सावंत मैदानामध्ये चांगली फलंदाजी सध्या तरी दाखवतोय. खेळाडू तयार आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज देखील तयार आहे. 6 धावा झालेल्या आहेत. पॉवर प्लेला पंकज. शेवटचा अंतिम बॉल. विथ विकेट बॉल स्टेप आउट क्लासिकल फटका ऑफ ड्राइव्ह वन बाउन्स बॉल सीमारेषा बाहेर. शेवट गोड या षटकाचा आणि शेवटच्या बॉलवरती येतोय खणखणीत चौकार. आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि ज्यामध्ये आपण पाहतोय की दोन ताकदवर संघाच्या दरम्यान ही लढत लागलेली आहे. पहिल्या फेरीतील हा आपण पाहतोय चौथा सामना आहे. म्हणजे पहिल्या फेरीमधून शेवटचा सामना पाहायला मिळतोय. दुसऱ्या फेरीतून एक सामना आपण पार देखील केलेला आहे आणि आता दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्यासाठी आपण पाहतोय या सध्या तरी प्रतीक्षा करतोय तो म्हणजे दानसर संघ ज्यानं चिंचवली संघाच्या विरोधामध्ये आपला पहिला विजय आपण पाहतोय त्यांनी मिळवलाय. सो तेही वाट पाहत आहे. सचिनजी पाटील साहेब वाकलंडचे आमचे मान्यवर आहेत, यजमान आयोजक आहेत, त्यांना विनंती करतो यायचं आपण मंचावरती. सचिनजी पाटील साहेब या आपलं स्वागत आहे. बंटे आलेत आमचे डीजे मास्टर बेलवलीचे. तसेच अनेक सारे पाठीराखे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळ्यांचं आम्ही जरूर इथे हार्दिक असं स्वागत करतोय. बेलवली आपण पाहतोय फर्स्ट आपला बॅटिंग युनिट ज्यामध्ये आकाश पवार सह फलंदाज सूरज सावंत ज्यानं 9 धावा आपल्या संघासाठी आपल्या बॅटमधून 3 बॉलमध्ये दिल्या. 300च्या स्ट्राईक रेटमधून नॉन स्ट्राईक एंडला फलंदाजी करताना उभा पाहायला मिळतोय. तर स्ट्राईक एंडला आकाश पवार. आकाशचा फटका आडव्या बॅटनं फिरून खेळलेत. अंधराईचा फटका फाईन लॉंग लेग आणि लॉंग लेगला फाईन फटका. जबरदस्त फलंदाजी 4 रन चौकार. पद्धतीने करत असताना आकाशची लढाई सुरू आहे. कारण आकाश पवार म्हटलं तर मग आपण पाहतो की गावदेवी बेलवली मधून देखील नियमितपणे खेळतो आणि मोठ्या बेलवली ए संघामधून जो आपण जर पाहिलं तर नियमितपणे मोठ्या लॉटला ए गटमध्ये आपल्याला संघ बिलॉंग करताना पाहायला मिळतो आणि त्याच्यावरती आता जरूर या संघाची मदार आहे. आडव्या बॅटनं खेळलेत. फिल्डर आहेत. लेग स्लिपला आपण पाहतोय फिल्डिंग चांगली. स्टॉप केलं तिथं बॉलला आणि एकच धाव तोपर्यंत आपण पाहतोय पर्यायी 2 खेळाडूंकडे वेल होता त्यामध्ये त्यांनी घेतलेल्या एका धावेनं धावसंख्या ज्योती पुढे जात असताना 16 धावा धावफलकावरती. बामल्लीचे विष्णूजी पावसे साहेब यांनाही विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. विष्णू पावसे साहेब बामल्ली या मंचावरती आपलं स्वागत आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार बेलवली. आकाश ओ एपीच्या बॅटमधून आपण पाहतोय समोर खेळलेत. मिड विकेटला आपल्याला जरूर चेंडू जाताना पाहायला मिळाला आहे. टीमची जी धावसंख्या आहे ती आपल्याला इथून जरूर पुढे सरसावताना पाहायला मिळते. वारंवार खेळामध्ये डावामध्ये बदल झालेत. जो खेळ आहे तो आपण जरूर पाहू शकतो. इथे सुरळीतपणे सुरू आहे. टीमची जी धावसंख्या आहे ती 17 झालेली आहे. 17 रन आपण पाहतोय धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. हा फटका चांगला आहे. फिल्डर उपलब्ध. त्यांच्या डोक्यावरून बॉल जाणार होता परंतु अगदी हेड वरती बघतो आपण बॉल त्यांना स्टॉप केला तिथे. टीमची जी धावसंख्या जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच 19 धावा धावफलकावरती आता जरूर आपण पाहतोय इथे लागलेल्या आहेत. पिंटा गायकर साहेब वाकलन ज्यांनी आपल्याला लाईव्हची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे त्यांचं इथं आगमन झालंय. आपण यायचं मंचावरती आपलं आम्ही स्वागत करतो. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. स्ट्राईक हँडला डावकुऱ्याचा फलंदाज आहे. ओ लीडिंग एज अँड टेकन. बॅट्समन आउट. सावंत बाद झालेत आणि हा दुसरा धक्का टीम बेलवलीला फलंदाज बाद.
आणि स्ट्राईक रेट जो आहे तो आपण पाहतोय जरूर त्याचा 200चा पाहायला मिळतो. भावर्थ पाटील केसरचे आमचे छोटे गुणलेखक, जवळपास 15 ते 16 वर्षे वय त्यांचं आहे आणि आज आपण जर पाहिलं तर अगदी योग्य अशी माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. आज ॲज अ गुणलेखक, ॲज अ स्कोरर म्हणून ते आपल्या सोबत आहेत आणि तितका चांगला गोड आवाज देखील त्यांचा आहे. सुरुवात भरपूर चांगली त्यांनी केलेली आहे. मागे बोलून फक्त पाहू नका, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही नक्कीच चांगल्या इव्हेंटला होस्ट करताना मला पाहायला मिळाल, यातील मात्र शंका नाहीये. मॅचकडे पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मी घेऊन चलेन, जिकडे सामना आहे. दर्शनी सामन्यामध्ये मुकुंदिलन बामली आणि JDM बेलवली हे दोन संघ एकमेकाच्या विरोधात लढाई सुरू आहे. ओव्हर द विकेट, हा बॉल खोला टाकलाय, वाईटचा इशारा पंचांचा. रन जे आहे ते आपण पाहतो यावेळेला एक्स्ट्राच्या स्वरूपात आपल्याला जरूर पाहायला मिळते. एक धावसंख्या वाढते, 19 धावा ज्या होत्या तिथे आपण पाहतोय जरूर आता 20 धावा धावफलकावरती आपण पाहिलेल्या आहेत. 20 रन्स ऑन बोर्ड आतापर्यंत. 2 विकेट लॉस. बॅटिंग सेकंड आपल्याला JDM बेलवली. स्ट्राईक एंडला आकाश पवार. खोला टाकलेला बॉल ऑन साइडला फ्लिक केला, ऑन ड्राईव्हचा फटका. शॉर्ट लेग मधून आपण पाहतोय मिड विकेटला बॉल, तिकडे पहा तो तुम्ही मी स्ट्राईक एंडला थोडासा धोका आहे, बट पोहोचलेत सेफ. मर्यादा होती ती आपण पाहतोय की ओलांडली गेली नाहीये आणि विकेट किपर काहीही करू शकले नाहीयेत. इवन जे फक्त आपण पाहतोय औपचारिक त्यांना करायचे तेवढेच ते करू शकले. बाल नाहीयेत, परंतु मी म्हणेन सेफ आहे तिथे. सध्या स्ट्राईक एंडला फलंदाज जसे नंबर 2 नवीन फलंदाज जे 4थ्या क्रमांकावरती प्रणित मैदानाच्या आतमध्ये आले. 2 गड्यांचं मोबदल्यामध्ये फलंदाजी. फर्स्ट आपला आपण पाहतोय आघाडीला आलेला फलंदाज दर्शन बाद झाला. त्यानंतर आकाश जो आहे तो अजूनही मैदानामध्ये आहे. सूरज सावंत देखील आपण पाहिलं की आपल्या संघासाठी 12 धावा देऊन बाद झाला होता. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हाही बॉल वेगवान बट लाईन लेंथ मध्ये थोडासा अडथळा. इलिगल डिलिव्हरी. एक्स्ट्रा 1 रन खात्यामध्ये टीम JDM बेलवलीच्या. 1 धावसंख्या पुढे टीमचा टोटल जो आहे तो 1 वाढतोय. संख्या जी अति जाऊन पोहोचले 22 वरती. 22 ऑन बोर्ड आतापर्यंत झालेली धावसंख्या. पहिला आपचा खेळ सुरू आहे आणि धावांची इन्व्हेस्टमेंट आपण इकडे जरूर बघतोय. ते सुरू आहे अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये. पूर्वार्धाचा खेळ आहे आणि पूर्वार्धामध्ये आपण पाहतो ही लढाई सुरू आहे. ओव्हर द विकेट, हा बॉल ऑन द राईट झोन. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका खेळल्यात. मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. फिल्डिंग थोडेसे फंबल बॅकअपसाठी आहेत फाईन मधले खेळाडू. ओ सुपर पोहोचलेत पहा. कलेक्शन थोडं खराब झालंय. आकाशने स्ट्राईक ठेवायचाच निर्णय घेतलाय. अशा पद्धतीने आपण जरूर पाहू शकतो की या बॉलवरती आपल्याला एक सिंगल येताना पाहायला मिळते. 1 धावसंख्या जी आहे ती आपण पुढे जाताना पाहतो. 23 धावा धावफलकावरती. स्ट्राईकला आता फलंदाज आकाश पवार. या षटकातून आपण जर विचार केला तर अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सो जास्तीत जास्त स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचाच आता ते इथून आपण पाहतो हे मनसोबा व्यक्त करतायत, दाखवतायत आणि दाखवणं गरजेचं आहे. गरजेपोटी मी म्हणेन की JDM बेलोलीच्या धावा बनल्या नाही, ते बनवाव्या लागतील. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं होतं दानसर संघानं काही विस्फोटक धावसंख्या उभी केली होती चिंचोलीच्या अगेन्स्ट. फुल टॉस लेंथ, खूप उंच बॉल गेलाय. चान्स जरूर आहे झेलसाठी. ओ झेल मिस झालेत. तोपर्यंत 2 धावा सहज गतीनं पूर्ण करतायत फलंदाज. 2 धावसंख्या जी ती पुढे आपण पाहतोय जरूर जात आहे. संघाची जी धावसंख्या आहे ती 25 ला आता आपण पोहोचताना पाहतो. 25 ऑन बोर्ड आतापर्यंत झालेली धावसंख्या. पंकज ओव्हर नंबर 3 मध्ये आलेत ॲज अ बॉलर म्हणून. आतापर्यंत मी म्हणेन की पंकजला सुरुवातीला आपण पहिल्या षटकामध्येही गोलंदाजी करताना पाहिलं होतं, ज्यामध्ये शेवटच्या 2 बॉल होती बॅक टू बॅक 2 चौकार त्यांनी खाल्ले, तरी संघनायकाने त्यांची निवड पुन्हा एकदा केलेली आहे. पुनश्च स्ट्राईक एंडला फलंदाज तयार. आकाश AP चांगल्या घाटणीचा खेळाडू. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की सिरीजच्या रेसमध्ये राहिलाय, परंतु आपण जर विचार केला तर संघामध्ये खेळाडू देखील तेवढे चांगले आहेत बेलवलीच्या. ओ इथे मिस झालेत प्रवीण. एका बाउन्स. दुसऱ्या टप्प्यानं बॉल बाउंड्रीची मर्यादा ओलांडतोय आणि धावा येत आहेत 4. आलाय चौकार. प्रयत्न आपण पाहतो खेळाडूंचा झालेला.
स्पेशली ते खोलात बॉल टाकण्याचाच प्रयत्न करतात. सगळ्यांचं लक्ष लागलं तिकडे की काय घडेल या मॅचमध्ये, कोण जाईल पुढ्यामध्ये, कसा फेल होईल हेही पाहणं महत्त्वाचं आहे. यासाठी सगळेजण जरूर इकडे वाट बघतायत. फटका खेळलाय, हाल्फ हेलिकॉप्टर गोफणी सारखी बॅट फिरवली आहे. ओ जेल कॅरी झाला होता, बट पाय जो आहे तो जाऊन आदळतोय डायरेक्टली रोप वरती. आणि आपण पाहतोय इथे हा जो जेल आहे तो जेल गृहीत धरला जाणार नाहीये. 6 रन्स मिळतील षटकारा. शकता आपण या ज्या सेशन मध्ये तो षटकार येणं फार कठीण आहे, फार कठीण आहे. आकाशचा जो फटका होता तो त्याचा सिग्नेचर फटका आहे. स्पेशली गोफणी सारखी बॅट फिरवली होती, प्रचंड जोरानं आपण बॅटचा स्विंग बघितला होता. आणि या साईडला आपण पाहतोय मिड विकेटच्या रिजन मध्ये या एंडनं खेळत असताना पहिला षटकार आलाय, दुसरा षटकार म्हणावा लागेल कदाचित. एक आलेला ना सकाळ सत्रामध्ये आपण बघितला होता. परंतु आपण जर पाहिलं तर जीवा बलावरती जे सिक्सर आहेत ते जातात या सेशन मध्ये. $36 रन्स ऑन बोर्ड झालेले आहेत आतापर्यंत टीमने जमा केलेली धावसंख्या पाहायला मिळते. प्रणित जो आपल्याला जरूर खेळताना पाहायला मिळेल, 1 वरती तो नाबाद आहे, 4थ्या क्रमांकावरती संधी, आणि बाकीचे उर्वरित जास्तीत जास्त चेंडू आकाशला खेळायची संधी तो देतोय. आकाश ऑन स्ट्राईक, एकूण धावसंख्या जी आहे ती 36 झालेली आहे. पाण्याची मागणी, येस हा जरूर. चेंडू आकाश वाऱ्यामुळे जात नाहीये, चेंडू मध्ये खराबी नाहीये. हलक्या त्यानं दिशा दिली आहे, रन मिळेल पाहायला तिकडे. 1 सेकंडसाठी नाही जात आहेत. हा चेंडू जो चेंज आहे ना, चेंज करायचा निर्णय जो आहे ना, तो फक्त तुमचा चेंडू ज्या वेळेला त्याचा कुठली इजा असेल तरच तो केला जाईल, अन्यथा नाही केला जाणार आहे. आणि जो तुम्ही बोलतायत की बॉल जो जात नाहीये, मी सांगेन पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी आकाश की आजच्या सकाळ सत्रापासून इकडे बॉलच गेले नाहीयेत सिक्सर. वाऱ्याचा ओघ जो या दिशेने आहे. जी टीमच्या खात्यामध्ये आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. अजून जर विचार केला आपण तर जरूर आपण पाहू शकतो जी या षटकामधून 18 धावा एकवटल्यात. बॅटिंग करत असताना पंकजवरती झालेले हल्ले आपण बघितले, ज्यामध्ये एक षटकार आपण पाहिला होता. 37 ऑन बोर्ड. पहिल्या षटकाला 10 आल्या होत्या, दुसऱ्या षटकाला 9 आल्या, 19 झाल्या, त्यानंतर आता आल्या 18. म्हणजे जेवढी धावसंख्या पहिल्या 2 षटकामध्ये एकवटली होती, आता तेवढी धावसंख्या या षटकामध्ये आपण बघितलेली आहे. अशा पद्धतीने धावसंख्या जी आहे टीम अडल मैदानाच्या आतमध्ये. पाण्याचा ब्रेक आहे, तोपर्यंत आपल्याकडे जरूर थोडासा वेळ आहे. आपण घेऊया क्षणभर विश्रांती आणि संधी देऊयात डीजे मास्टरला. ब्लॉकबस्टर ती मूवी, आणि त्याच नंतर पडद्यावरती आपण पाहिलं की शाहरुख खाननं बॉलिवूड सिस्टीममध्ये आपली हुकूमत गाजवली होती. तशी हुकूमत क्रिकेटमध्ये देखील आपण अनेक खेळाडूंना गाजवताना पाहिलेली आहे. आणि त्यामधील तुम्हाला सर्वाधिक महत्त्वाचं आणि जवळचं उदाहरण तर वकलनचा केतन म्हात्रे आहे, यात काही शंका नाही आहे. चला सुरू करा, जास्त वेळ नाही आपल्याकडे. यस किशोर सर. स्ट्राईक एंडला फलंदाज देखील सज्ज आहेत खेळण्यासाठी. टीम अडल नंतर आलेत गोलंदाजीसाठी अंतिम 4थ्या षटकामध्ये पवन. हो आकाशसाठी हा बॉल पंच आलेत, व्हाईट बॉलचा कॉल.
धावा ज्या आहेत त्या एक्स्ट्राच्या स्वरूपातच आपल्याला पाहायला मिळतात. जरूर टीम जी आहे ती चांगला परफॉर्मन्स करत आहे आणि आपण जरूर पाहू शकतो की संघाने चांगली धावसंख्या देखील उभी केलेली आहे. खेळ सुरू आहे. डावामध्ये आपण पाहिलं तर जरूर संघानं चांगले परफॉर्मन्स आतापर्यंत दाखवलेले आहेत. डावाच्या आपण जरूर आहोत पुढील पडावामध्ये, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की इथून जो डाव आहे तो सुरू असताना जरूर संघाची जी धावसंख्या ती आपल्याला पाहायला मिळू शकते की जी झालेली आहे टोटल 38 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. इकडे बेल्स डाऊन आहे का? यस, बॅट्समॅन बाद आहे तिकडे आणि महत्वाची विकेट पाहू शकतो आपण आकाश पवारच्या खेळीचा अंत. बिछड़ा हुआ खेळ जो आहे तो सुंदर सुरू आहे आणि जरूर आपण पाहू शकतो की संघाची जी धावसंख्या आहे तीही आपल्याला चांगली पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेले आहेत. तुषारला आपण जरूर खेळताना पाहू. मैदानाच्या आतमध्ये धावा बनवायच्यात. मुकुंदिलन बाबालीनं चांगलं विकेट आतापर्यंत गोळा केल्यात. अजून एक मिळेल की काय? बँड द विकेट, विकेट किपर वेल जस्ट कॅच, बॅट्समन आउट आणि अजून एक धक्का जेडीएम बेलवलीला. आपण पाहतोय धावफलकावरती सध्या तरी आपल्याला जरूर पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 4 मध्ये पवन पावशेनं 2 विकेट संपादन केलेत. एक वाईटची फक्त आणि फक्त धाव आलेली आहे. चांगली आपण पाहतोय सध्या तरी मी म्हणेन की गोलंदाजी मुक्कून दिल्यावर बामालूची सुरू आहे आणि त्यांनी त्या टिपल्यात विकेट, त्या महत्वाच्या टिपल्यात. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार. वेदांत कडून हा स्ट्रोक एक्झिक्यूट, मिस्टामिंग स्ट्रोक. फलतरीमध्ये स्वतः गोलंदाजाकडे झेल आला होता बट झेल पासून थोडे दूर होते आणि प्रवाहाच्या विरोधानं त्याला हा झेल कॅच कॅरी करायचा होता. सो तिकडे आपण पाहिला की थोडासा प्रवाह आणि त्यामध्ये त्याचा प्रवास खुंटला गेला. या मॅच मध्ये आपण जर विचार केलं तर आपण पाहू शकतो की जी टीम आहे ती 39 वरती जाऊन पोहोचल्या. ऑन अ ट्रिक बॉलर पवन पावशे. ओ, हा बॉल शरीराचा वेध घेणार आहे. लेग स्टिकच्या ऑफ स्टिकच्या भरपूर आतमध्ये खेळतात फलंदाज. पंचांचा लेग बाईचा इशारा एक सिंगल लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळतीये. 40 धावा राऊंड फिगर मध्ये धावफलकावरती आपण पाहतोय संघानं जमा केल्यात. हरिभक्त पारायण विद्या महाराज वाकलन यांचे आगमन झालंय. महाराजांना विनंती आहे या मंचावरती आपलं स्वागत आहे. हा फटका भरपूर जबरदस्त आहे. टायमिंग लाजवाब, टक्काबाज बॅट मधून आणि बॉल सीमारेषा बाहेर. षटकार. आणि आपण पाहतोय या डावामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं की टीमची जी धावसंख्या ती 40 आपल्याला इथे बघायला मिळते. 46 धावा, माफ करा. या षटकारानं धावसंख्या रेखाटलेल्या. गेसरचे आमचे भावार्थ पाटील आमच्यासोबत आज ॲज अ गुणलेखक म्हणून सकाळ सत्रापासून आपण पाहतोय. सुरुवातीला घरत होते, आता आपण पाहतोय भावार्थला ती संधी दिली आहे आणि चांगलं काम सध्या भावार्थ करतोय. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे तुम्हाला. थोडं जलद गतीनं खेळायचं आहे, प्लीज आपण सहकार्य करा.
सैराट बैलाचे आपण पाहतोय ते खरं तर पाठीराखे आहेत आणि गेसरचा सैराट बैल प्रसिद्ध आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्यानं सुरुवातीला सकाळ सत्रामध्ये चर्चा केली होती की सध्या तरी बैलगाडा शर्यतीला भरपूर जोमानं प्रेक्षक वर्ग प्राप्त होतोय आणि उसाटण्याचा आज आपण पाहतोय तो मैदान फाटी मैदान त्यामध्ये जरूर पाहायला मिळते. आज प्रेक्षकांची जरूर आपल्याला मोठी गर्दी पाहायला मिळते आणि प्रचंड संख्येनं आपण पाहतो की जनसमुदाय तिथे जोडला जातो तो खेळ पाहण्यासाठी. हे असं झालं की अगदी वैयक्तिक खेळ न करता आपण पाहतोय की आज प्राण्यामात्रांच्या जीवावरती रंगणारा खेळ आणि त्याला मिळालेली पसंती आहे. म्हणजे क्रिकेट सारखा खेळ नाहीये, फुटबॉल सारखा खेळ नाहीये जगतामध्ये जो तुमच्या वैयक्तिक फिटनेसला जपतो आणि जो तुम्हाला अतिशय असा आनंद देतो. या खेळ नाही तेवढाच मी म्हणेन मान सन्मान मिळणं गरजेचं आहे. सध्या जर पाहिलं तर ग्लॅमर आलं खेळाला, त्यामुळे प्रेक्षक जे ते कमी झालेत. कारण युट्यूबवरून देखील आता आपण पाहतो की सामने पाहता येतात. मिड विकेटला बॉल, फिल्डिंग चांगली, फेकी होणार स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. तोपर्यंत धावा घेताना फलंदाज 47 धावा, धाव फलकावरती 1 धावसंख्या जी ती आपल्याला चांगली पुढे होताना पाहायला जरूर मिळाली. चला स्पीडअप करा, थोडं फास्ट खेळा अशी विनंती आहे तुम्हाला स्पेशली. ओव्हर द विकेट, हा बॉल गुड लाईनचा स्पॉट आणि आपण पाहतो एज अँड टेकन, बॅट्समन आउट. जेलबादच्या स्वरूपात विकेट किपरने केलं काम तमाम. अजून एक फलंदाज वेदांत मधल्या फलीमध्ये आला होता आणि तो बाद झालाय. करण्यासाठी ती म्हणजेच टीम बेलवलीकडे किती धावसंख्या उभी केली जाईल हा प्रश्न सगळ्यांना जरूर आवर्जून पडलेला आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो की डावपेच देखील सुरू आहेत. प्रत्येक जण आपण पाहतो की इथून खेळाच्या अगदी जवळपास खेळतात. स्ट्राईक एंडला फलंदाज देखील सज्ज. हा फटका हवेत खेळलेत, भरपूर चांगला फटका आहे, पण फिल्डर आहेत दोघांच्या मध्ये चकमक आणि त्याचा फायदा उचललाय फलंदाजाने. धावेसाठी निघालेत पा, अजून क्लोज आणि ही देखील धाव पूर्ण आहे. एकूण आपण जर विचार केला 3 धावसंख्या या बॉलवरती जरूर जमा केली आहे 2 फलंदाजांनी, ज्यामध्ये आपण पाहतोय मोठा मुळाचा वाटा उचलला सुयोग सह दुसऱ्या फलंदाजानं. 50 धावा कंप्लीट झाल्यात या 3 धावांच्या मदतीनं टीम JDM बेलवलीच्या. चांगली भागीदारी आपण पाहतोय सध्याच्या घडीला 2 खेळाडूंच्या मधोमध्ये सुरू आहे. सुयश आणि आपण पाहतोय प्रणित मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज खेळतात. मधल्या फलीमध्ये त्यांना संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत असताना आपण पाहू शकतो त्यांना मैदानामध्ये खेळताना. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे सज्ज. ओ द विकेट, हा बॉल सरळ खेळलेत लॉंग ऑफला. 1 धाव कंप्लीट, सेकंडचा कॉल आहे. नॉन स्ट्राईक एंडला धोका होण्याचे चान्सेस, बट पोहोचलेत खेळाडू, सुखरूप पोहोचलेत. अंपायर सेट तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय त्यांनी रेफर केला आणि ते आपण पाहू शकतो की 1 धाव तरी कंप्लीट झालेली आहे. सो आतापर्यंत मी म्हणेन की 51 वरती ते पोहोचलेत. प्रश्न जो आहे तो 52व्या धावेचा आहे. त्यासाठी टेक्निकल टीमकडे आपण जातोय. UTC लाईव्ह इव्हेंट ची सगळी टीम या रनआउट साठी तिसऱ्या पंचांकडे आपण पाहतोय हा निर्णय त्यांनी रिफर केला. नॉट आउट आहेत, खेळाडू सेफ आहेत. टीमची जी धावसंख्या आहे ती आपल्याला जरूर पाहायला मिळते. यावेळेला टोटल धावसंख्या झालेली आहे 52 धावसंख्या, 52 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळाली. चांगली धावसंख्या उभी केलेली आहे बेलवली संघानं. JDM बेलवली विरोधामध्ये आपण पाहतोय तेवढाच ताकदवर संघ देखील आपण पाहिलेला आहे. मॅचकडे आपण जाऊन स्ट्राईक एंडला फलंदाज तयार. ओ द विकेट,
आडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न होता, बॅट अँड बॉलमध्ये संपर्क तेवढा चांगला झाला नाहीये आणि टीमची जी धाव संख्या ती आपण पाहतोय तिथे स्थगित पाहायला मिळेल. 52 धावसंख्या सध्या तरी धावफलकावरती लागलेले आहे. शेवटचे एका चेंडूचा खेळ आपण पाहतोय या इनिंग मधून आता बाकी आहे. युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटची वाहिनी आपल्यासोबत आज सक्रिय आहे आणि ती सगळ्या स्पर्धेचं थेट चित्रीकरण करते. इथे आपण पाहू शकतो विकेट आणि अशा पद्धतीनं पहिल्या इनिंगचा खेळ 52 धावा जमा करत असताना जेडीएम बेलोली संघाचा संपतोय. याचं बॅटिंग करत असताना सो आता दुसऱ्या इनिंग मध्ये आपण त्यांना पाहणार आहोत फिल्डिंग करताना. 52 झाल्यात, 53चं टार्गेट असेल. सेकंड आपला यापुढे विजेता वर्सेस विजेता ही क्लॅश जरूर पाहायला मिळेल. त्यामुळं आज जो प्रेझेंटेशन बॉक्समध्ये होणारा मधोमधला जो टॉसचा कार्यक्रम आहे तो थोडासा डिले असेल. आम्ही आमचे मान्यवर हरिभक्त पारायण विद्या महाराज वाकलन यांना विनंती करतो, तसेच पिंट्या गायकर साहेब वाकलन यांना विनंती करतो. वाकलनचे समाजसेवक भगवानजी भोईर साहेब आपण मंचावरती यायचंय. सुरेशजी गायकर साहेब वाकलन तुम्हाच विनंती मंचावरती या. आणि एवढंच नव्हे, बाळारामजी पावशे साहेब आपण देखील मंचावरती यायचे बामल्लीचे, आणि बामल्लीचे विष्णू पावशे साहेब या मान्यवरांना विनंती आहे की आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. उपस्थित मान्यवर बाळाराम पावशे साहेब बामल्ली यांना मी ते सन्मानित करतोय. आपण आपला सन्मान स्वीकारायचा अशी विनंती आहे. वैदयी हर्षिका 11 वाकलन संघाची संकल्पना, त्यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या कल्पक बुद्धीतून साकारलेली ही स्पर्धा आपण इथे पाहिलेली आहे. तर इथे तोच मान सन्मान आपल्याला पाहायला मिळेल आणि मान सन्मान आहे अर्थातच बाळारामजी पावशे या साहेबांचा, आणि त्या सन्मानाकडे आपण बोलतोय. मान्यवरांचा मान सन्मान सोहळा, शाही सन्मान आपण पाहतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित करण्यात आलेलं आहे. यापुढील सन्मान आपण पाहतोय ते म्हणजेच भगवानजी भोईर साहेब समाजसेवक वाकलन यांचा आपण करणार आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण सन्मान करण्यासाठी या. त्यानंतर हरिभक्त पारायण विद्या महाराज साहेब वाकलन, पिंटू महाराज, येस माफ करा, पिंटू महाराज यांना विनंती आहे की आपण आपला सन्मान स्वीकारायचा. हरिभक्त पारायण पिंटू महाराज बॅन फ्रॉम वाकलन यजमान आमचे मान्यवरांच्या आज भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वैदही अँड हर्षिका 11 वाकलनच्या या स्पर्धेमध्ये ते आम्हाला चीफ गेस्ट म्हणून लाभलेत आणि त्यांचा सन्मान सोहळा मंचावरती इथे करून घेतला जात आहे. तसेच पिंट्याजी गायकर साहेब यांचाही सन्मान इथे केला जाईल वाकलनचे. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला शाही सन्मान स्वीकारायचा आहे. क्या बात आहे. पिंट्याजी गायकर साहेब यांना विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारा. फॉर्च्युनरच्या मागे बघा ज्या व्हेकल्स आहेत, कोणीतरी प्रेक्षक त्या व्हेकलची आरशी जी आहे ना ती प्लीज आपण थोडी खाली करा. ब्लॅक कलरचे बघा, आय थिंक पल्सर आहे. मान्यवरांचा सन्मान झालेला आहे. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे. थोडं फास्ट आपण क्रिकेट खेळायचं प्लीज. बामल्ली संघ आपण आपल्या आघाडीचे 2 फलंदाज पाठवा. बामल्ली संघ आपण आघाडीचे 2 फलंदाज पाठवा प्लीज. बावन्न बनवत 53 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड आपला या धावा चेज करण्यासाठी आता सगळा आघाडीला आपण पाहतोय फलंदाज जे ते पाठवून द्या पटकन मैदानाच्या आतमध्ये. स्टेजवरती या. मान्यवर आहेत वाकलनचे गोविंद गायकर साहेब, मंचावरती यायचंय. गोविंद गायकर साहेबांना विनंती आहे, या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. अनेक सारे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात आज आपल्या सेवेत तत्पर झालेत आणि एका पाठोपाठ एक असे मान्यवर आज या स्पर्धेला जोडले जात आहेत. वाकलन गावचं स्वप्न डेची आपण पाहतोय या अगदी मोठी स्पर्धा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, जिकडे 80,000 रुपये पहिलं पारितोषिक आणि 3 दिवसामध्ये ही स्पर्धा आपण खेळताना पाहतो. चला पंच, हा पाण्याची बॉटल घेऊन जा का. पांडुरंग म्हात्रे साहेब वाकलन यांचं आगमन झालंय. मान्यवरांना मी विनंती करेन या मंचावरती आपलं स्वागत आहे. वाकलनचे जेवढे ग्रामस्थ आलेत तुम्हा सगळ्यांना माझा विनंतीचा आणि आयोजन कमिटीकडून विनंतीचा कॉल आहे की आपण येऊन मंचावरती विराजमान व्हायचंय. आपलं मनापासून आम्ही स्वागत करतोय. हे व्यासपीठ आपलं आहे, हे मैदान आपलं आहे आणि ही स्पर्धा देखील आपली आहे. सगळ्यांनी या मंचावरती
आपलं आम्ही स्वागत करतोय. ते आरशी बघा ना प्लीज. फॉर्च्युनर जी कार आहे ना तिच्या मागे संकल्प संकल्प आहे का तिकडे? प्लीज बघ ती आरशी डायरेक्टली खाली कर. हा तीच. या गुड. थँक्स. पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर पुन्हा एकदा उत्तरार्धाचा डाव सुरू होतोय. उत्तरार्धामध्ये आपण जाणार आहोत. 52 धावांचा पाठलाग घेऊन मैदानाच्या आतमध्ये संघ उतरलाय. ऑफिशियल संदीपजी भाने सर आणि नितीन पाटील मॅन फ्रॉम वाकलंड हे दोन पंच आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. आता एकमेकांसोबत पंचगिरी करण्यासाठी सज्ज झालेत. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे. थोडं फास्ट आपण खेळायचं आहे. थोडं फास्ट खेळायचं अशी विनंती आहे तुम्हाला. मॅचकडे आपण जरूर आहोत. टीमची जी धावसंख्या आहे ती पहिले आपला 52 जमा झाली आणि 53चा पाठलाग आपण पाहतोय आता इथे करायचा आहे. तो म्हणजेच टीमला आणि ज्यामध्ये आपण संघांना खेळताना पाहतोय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती योग्य चपराट मुकुंदीवन बाला भामलीचा आपण पाहतोय. ऍज अ ओपनर खेळणारा फलंदाज पंकज आणि पंकज जरूर आपण पाहू शकतो. टीम जी आहे ती 4 सुरुवात करताना सरासरी जे आपण विचार केला तर मी म्हणेन 52 पर्यंत पोहोचायचं आहे. तर 10.25च्या सरासरीनं धावा बनवायच्यात पण 53 धावा तुम्हाला करायच्यात. त्यामुळं आपण इथे पाहू शकतो की थोडासा एका धावेचा फरक पडेल आणि या मैदानावरती एक धाव मी म्हणेन कुठेही सोडली जाऊ शकते कारण मोठं मैदान आहे. सेकंड साठी निघालेत. नॉन स्ट्राईकला सहज गतीनं धाव पूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय तेवढी छान. टीमच्या धावसंख्येमध्ये थोडा फरक पडला. 2 धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचली आहे. 6 रन्स आपण पाहतोय सध्या धावगती जमा करत असताना संघानं जमा केली आहे आणि पाठलाग जो आहे त्यामध्ये आपण पाहतोय करत असताना ते पॉवर प्लेलाच कॅपिटलाइज करायच्या उद्देशाने खेळतात. वाईट साठी बॉल आलेत पंच. एक्स्ट्राची रन मिळेल. अतिरिक्त एका धावेनं धावसंख्या पुढे. संघाची धावसंख्या जी ती वाढतीये आणि टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 7 रन्स ऑन बोर्ड. पॉवर प्लेला गोलंदाजी ओ द विकेट. ओ पायांचा वेध घेणारा बॉल आहे. लाऊड शाउट होता. पंच सांगतायत की भरपूर बाहेर आहेत. लाईन लेंथ पिचिंग त्यानंतर बाकी सगळ्या गोष्टी अगदी पंचांनी चेक करत निर्णय दिलाय की ते बाहेर आहेत. निर्धाव चेंडू आपण बघितलेला. पुढचा चेंडू टाकण्यासाठी खेळाडू तयार. ओ द विकेट. ओ स्वाईप करायचा प्रयत्न आहे. वन्स अगेन लाऊड शॉट. पंच सांगतायत पुन्हा सेफ आहेत. पुन्हा सेफ आहेत. निश्चिंत आपण पाहतो इथे खेळाडू. यस अंपायर सेट. इट्स आउट. वेळ घेतली. LBW चा रिपोर्ट आणि लेग बिफोर द विकेट मुकुंदीवन बामालीला पहिला मोठा धक्का. सेवन रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत टीमची ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. संघानं जमा केलेली आहे. ज्या अनुषंगानं खेळायचं आहे
त्या अनुषंगाने सध्या तरी मैदानामध्ये ते आहेत. वाकलंडचं क्रीडांगण आणि या मैदानावरती आपण पाहू शकतो नागुंबरेश्वर मैदान. या क्रीडांगणावरती आज मी म्हणेन भरपूर चांगली अशी स्पर्धा, जिथे वैदई आणि हर्षिका 11 वाकलंडच्या वाईजनं आज आपल्या सगळ्यांच्या भेटीला आणली आहे. चांगला संघ आहे, स्पेशली डोंगऱ्याचा पडा, ज्यामध्ये श्रीराम ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीमध्ये आपण बघितलं की रनरअप हा पुरस्कार आहे, टायटल जिंकणारा संघ आहे. सो या वर्षाची सुरुवात त्यांची भरपूर चांगली झाली आहे. 7 धावा आहेत ऑन स्कोर कार्ड आतापर्यंत. आपण पाहतोय पॉवर प्लेला विकेट आली आहे, लेग बिफोर द विकेट. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत, उंच खेळलेत, पुन्हा चान्स आहे. फिल्डर फार दूर आहेत म्हणावं लागेल. वॅकंट एरियामध्ये बॉल, 1 बाउन्स कलेक्शन. लॉंग ऑन मध्ये फेकी जी आहे ती नॉन स्ट्राईक एंडला, तोपर्यंत धावा घेत असताना खेळाडू. टीमच्या धावसंख्येमध्ये बदल, 9 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. 9 रन्स ऑन बोर्ड आतापर्यंत झालेली धावसंख्या संघाची. थोडी धीम्या गतीनं फलंदाजी होतीये. या एंडनं आपण बघितलं की धावा बनल्या नाहीयेत. लो फुल टॉस बॉल, हाही बॉल गॅपमध्ये आहे. यावेळेला फिल्डर उपलब्ध आहेत. ब्लॅक स्क्रीनच्या समोर आपण पाहतोय स्ट्रेटिटच्या रिझन मध्ये फिल्डिंग, फेकी तेवढी चांगली. नॉन स्ट्राईक एंडला ओव्हर समाप्तीचा 55 इशारा. पहिलं षटक ज्यामध्ये आपण पाहतोय P1 पॉवर प्लेचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या जी होती आपल्याला पाहायला मिळते. एकूण धावसंख्या 11 असताना 11 वरती 1 गड्याच्या मोबदल्यात आपण पाहतोय पाठलाग करताना बॅटिंग करते मुकुंद 11 बामाली. के रखना क्या बात आहे. डाव सुरू आहे आणि डावामध्ये आपण पाहू शकतो की खेळ जो आहे तो आणखीन बहरदार झालेला आहे. पाठलाग करायच्या त्या उद्देशाने आपण पाहतो त्या धावगतीने चाललेत मुकुंद 11 बामालीचे खेळाडू. बट एक सामना असाच झाला होता, 6-5 पाठलाग करायच्या उद्देशाने चालले होते. 4थ्या ओव्हरमध्ये आपण बघितलं की 11 धावा जिथे आपली सरासरी आहे ती कमी करत 5 वरती आणली होती, ती म्हणजेच निगुच्या अगेन्स्ट खेळत असताना मोकशीपाडा संघानं. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 6-5 बनवायचे असताना 1 चेंडू 4चं समीकरण आलं होतं. या एंडनं आपण पाहतो की धावा ज्या त्या स्टॉप झाल्यात. आता तो उलटा एंड असणार आहे. सो बालेगाव एंड कडून आपण पाहतोय स्ट्राईकला फलंदाज समोर खेळण्यासाठी सज्ज, तर गोलंदाजीसाठी गोलंदाज देखील तितक्याच तातडीने उपलब्ध. प्रणितचा बॉल गॅपमधून मारायचा प्रयत्न आहे. लॉंग ऑफ मधून फिल्डर उपलब्ध झालेत. सुयश फिल्डिंग चांगली, तोपर्यंत धावा घेत असताना फलंदाज. 2 धावा या बॉलवरती. सूरजच्या खात्याचं ओपनिंग आणि 2 धावांनी 13 वरती संघाची सांघिक परिस्थिती. बेहतर क्रिकेट, चांगला क्रिकेट सुरू आहे. डीप मध्ये नेतात मॅचला, हलुवार पद्धतीने मॅच कडे सरकण्याचं मार्गक्रमण सुरू आहे. ओ द विकेट, पुढचा बॉल. ओ लिडिंग एज आहे. बॅट्समन सेफ आहेत, कारण फिल्डरचं पोहोचणं थोडंसं आपण बघितलं की कमी झालं. वॅकंट एरिया नव्हती, बट जे आपण पाहतोय ऑप्शनल फिल्डर होते ते थोडेसे दूर आले जेलपासून. सो त्यांनी एका टप्प्यानं बॉल कलेक्ट करायचा प्रयत्न दाखवला आणि त्या प्रयत्नांना त्यांना यशही आलं. मॅचकडे आपण जरूर आहोत कॉन्सन्ट्रेशन करून. जी धावसंख्या आहे ज्यामध्ये आपण जरूर पाहू शकतो की टीमनं चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत दिलेला आहे. यावेळचा बॉल एज अँड टेकन, नॉट टेकन, मिस्टेक ड्युरिंग कॅच घेत असताना आपण पाहतोय हा जेल जो होतो ड्रॉप झालाय, भूमीला दान झालाय आणि टीमची धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचते. 15 रन्स आपण पाहतोय ऑन स्कोर कार्ड आतापर्यंत टीमनं जमा केलेली धावसंख्या. चला स्पीड अप करा, फास्ट. हा फटका चांगला आहे, लॉंग ऑनला आकाश मार्गानं वाऱ्याशी वार्ता करत बॉल सीमारेषा बाहेर. 6 रन्स षटकार.
महादेवजी गायकर साहेब यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. महादेवजी गायकर साहेब या मंचावरती आपलं मी स्वागत करतोय. स्ट्राईकला फलंदाज तयार, उजव्या हातानं फलंदाजी करतोय. बामल्लीकडून फटका भरपूर चांगला खेळलाय, बाउंड्री थोडी वाईड आहे, सो सुयशला चान्स आहे बॉल स्टॉप करायचे. चान्स घेत आहेत खेळाडू. पॉवर प्ले मध्येच आपण पाहतोय जो काय तो काम तमाम करायचा आहे आणि दरम्यानचा आतापर्यंतचा लेखाजोखा जो आहे तो 23 वरती जाऊन पोहोचलाय. 23 ऑन बोर्ड. लॉस जो आहे तो 1 ज्यामध्ये पहिला सुरुवातीचा पंकज ज्यानं चौकारानं सुरुवात केली तो बाद झाला आणि दरम्यानचा खेळ जो आहे तो आपण जरूर मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहतो. इकडे आपल्याला जरूर पाहायला मिळेल आता थोडंसं व्यत्यय मैदानाच्या आतमध्ये निर्माण होतोय, कारण 53 धावा वाचवायच्यात आणि त्यामध्ये आतापर्यंत 23 जमाई झाल्यात. हा फटका भरपूर चांगला, पट आडवे जातील फिल्डर आणि झेल तिकडे कॅरी करत असताना वेल जज कॅच. बॅट्समन आउट, फलंदाज बाद. संख्या आहे ती 23 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 23 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती झालेल्या आहेत. खेळाडू जो आहे तो सज्ज असेल. तिसऱ्या क्रमांकावरती रिदेश आणि त्यांना आतापर्यंत 5 धावा संघासाठी दिल्यात. सो सलामीच्या आघाडीचे 2 फलंदाज ज्यामध्ये सूरज सावंत पंकज माफ करा सूरज पंकज आपण पाहतोय 2 खेळाडू बाद झालेत. मंगेश जो आहे तो आपल्याला पाहायला मिळेल आता इथून ॲज अ बॉलर म्हणून ओव्हर नंबर 3 मध्ये. पाठलाग 53चा असताना बॉलर तयार असेल. नवीन खेळाडू जो आहे तो आपण पाहतोय प्रवीण पावशे जो आहे तो देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चला स्पीडअप करा, आकाश वेळ नका घेऊ प्लीज. मुकुंद 11 बामल्ली वर्सेस JDM बेलवली. Oh, the wicket up ball, lead edge and taken. फर्स्ट स्लिपला कॅच कॅरी आउट, बॅट्समन बाद आणि धक्का आहे तो म्हणजे तिसरा. आहेत. अर्धी धावसंख्या जरी जमा झाली असली तरी मी म्हणेन की चान्सेस आहेत अजून बेलोली संघाकडे, कारण त्यांची गोलंदाजी चांगली आहे आणि स्पेशली असे फिकीपट्टू गोलंदाज त्यांच्या संघामध्ये. हा एक इम्पॅक्ट टाकणारा मी म्हणेन की शब्दांकित खेळ असणार आहे आणि त्यांचा क्रिकेटच्या मैदानाच्या आतमधला क्रीडांगणीय खेळ देखील असणार आहे, यात काही शंका नाही आहे. चला स्पीडअप. आकाश भरपूर वेळ चाललाय. इट इज नॉट फेअर. प्लीज आपण आमच्या आयोजनाला सपोर्ट करा अशी विनंती आहे. एक संघ आम्हाला काढायचा आहे. टॉप 3 मध्ये 3 संघ प्रत्येक दिवशी दाखल होतील. अंतिम दिवसामध्ये सेमीफायनल आणि फायनल हे 2 सामने असणार आहेत एक्स्ट्राचे आणि रेग्युलर पूल देखील. त्यामुळे काही करून एक संघ आज आम्हाला काढायचाच आहे. हा चेंडू खोला टाकला होता, हलक्या हाताने खेळत 1 धाव तरी सहज गतीनं पूर्ण झाली. सेकंडचा कॉल आहे, स्ट्राईक एंडला योग्य थ्रो आणि सहज गतीनं धाव देखील आपण पाहतोय पूर्ण होताना. बॉलवरती आपण पाहू शकतो जी टीमची धावसंख्या आहे ती 1 न पुढे सरकली आहे. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 24 रन ऑन बोर्ड आतापर्यंत टीमची धावसंख्याही आपल्याला झालेली पाहायला मिळते. ओ द विकेट. हा बॉल पंच वळालेत आणि पंचांचा इशारा की वाईट बॉल, अतिरिक्त 1 धाव मिळणार आहे. या धावा थांबवणं फार गरजेचं आहे जे दुर्गामाता बेलवली संघाला, कारण इथून जर आपण विचार केला तर फक्त 16 धावांपासून दूर आहेत मुकुंद बामाचे खेळाडू. ओ फटका छान आहे, फिल्डर अवेलेबल, वेल जज कॅच. लॉंग ऑफला सापलं होतं आणि ब्लॅक स्क्रीनच्या अलीकडला झेल टिपत बामल्ली संघाला हा धक्का दिला जातोय JDM बेलवलीकडून.
मॅच तुम्ही पाहू शकता पा, इंटरेस्टिंग मॅच बनत चालली आहे. नखरे दाखवते विकेट, पाटा विकेट आहे, कुठल्याही प्रकारची कमी नाही आहे विकेटमध्ये. आणि आपण जर विचार केला तर इथे जरूर आपल्याला पाहायला मिळेल की जो तो खेळ डावामध्ये आपण जरूर पाहतो की यावेळेला चांगला सुरू आहे. टीमची जी धावसंख्या आहे ती आत्तापर्यंत 25 झालेली पाहायला मिळते. 25 रन ऑन बोर्ड आतापर्यंत टीमनं जमा केलेली धावसंख्या. अजूनही आपण जर विचार केला तर 28 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. बेलवली या मॅचला अजून डीप घेऊन चाललेली आहे. स्पिन स्पिन स्पिन, तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय जो आहे तो रिफर केलाय. सॉफ्ट सिग्नल आउट आहे, स्ट्रेट वे. आणि मला वाटतंय की कदाचित बी सेफ असतील खेळाडू. बघूयात पंचांचे डोळे जे आहेत ते कुठल्या पद्धतीने इथे मी म्हणेन की सध्या तरी देखरेख करतायत, हे पाहणं फार महत्वाचं. पंचवीस धावसंख्या जी ती आपल्याला पाहायला मिळते मंचावरती. टेक्निकल टीमकडे तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला. सिट्स आउट, थोडेसे राहिलेत नॉर्मली मध्ये. आणि ते आपण पाहतोय बॅट्समन जो आहे तो बाद होता. सलग 2 सिक्सेस जर या खेळाडूने लगावले तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शाहू पाटील, चॉकलेट मॅन. आतापर्यंत मी म्हणेन किती 1000+ टॉस केले असतील त्यांच्या कारकिर्दीमध्ये. आणि जेव्हा ते येतात मंचावरती तेव्हा चॉकलेट घेऊन येतात. आम्हाला त्यांनी दिलाय, आम्ही अजूनही जपून ठेवलाय. ओव्हर संपली आहे, तिसऱ्या षटकाचा खेळ झाला. 25ला एकूण आपण पाहतोय या संघाचे 5 फलंदाज बाद झालेत. छोटासा टीम हडल आणि त्यामध्ये आता इथून हा सामना वाचवायच्या उद्देशाने आपण पाहतो छोटीशी टीम मीटिंग. 3 षटकाच्या खेळानंतर उर्वरित 12 चेंडूंचा खेळ. आता इथून बॅलन्स आणि बॅलन्स खेळाचा जर विचार केला अजूनही टीमला जिंकण्यासाठी ज्या दावा बनवायच्या त्यामध्ये आपण पाहतोय की 28ची आवश्यकता आहे. 14ची सरासरीनं धावगती उभा राहावी लागेल. जी धावसंख्या झाली होती असं वाटलं की ही धावसंख्या कमी पडेल, बट असं नाही आहे, असं काहीच नाही आहे. मॅच जी आहे ती आपल्याला इंटरेस्टिंग जरूर इथे पाहायला मिळते. फुलटॉस लेनचा बॉल ऑन साइड टार्गेटला. सुयश बॉल वरती फेकी थोडी खराब आणि तिचा फायदा. बॅकअपला जे खेळाडू होते त्यांच्याकडून चूक झाली. दुसऱ्या बाजूने आकाशनं बॅकअप दिला, बॉलला स्टॉप केलं त्यानं. धावसंख्या जी ती आपल्याला पाहायला मिळते यावेळेला 27 धावसंख्या धावफलकावरती आहे. अजूनही आपण जर विचार केला 26 धावांची गरज आहे उर्वरित 11 चेंडूंमध्ये. 11 चेंडू 26 धावा. काय घडेल काय बिघडेल, जादूच्या आकड्यांचा खेळ. ज्या खेळानं तुम्हाला सर्वांना वेळ लावलं तो खेळ त्याचाच आपण आनंद घेतो. ओ कहाणीमध्ये ट्विस्ट. JDM बेलवली आता आपण पाहतो या मॅच मध्ये पूर्णपणे आता कॉलर ताट करून उभी राहिली आहे. चांगला परफॉर्मन्स आपण पाहतोय टीमचा आणि ज्यामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल की टीम देखील तशाच पद्धतीने कार्यक्रम करत असताना सेट आहे कार्यक्रम मैदानाच्या आतमध्ये. जी मॅच आहे ती शेवटच्या क्षणापासून डीप मध्ये नेली गेली
आणि या मॅच वरती आता पूर्ण आपण पाहतोय की जे इम्प्रोवायझिंग क्रिकेट आहे त्यावरती ते पूर्ण फोकस करतात. फुलटॉस लेनचा बॉल, दिशा दिली आहे ऑफ साइडला. वेदांत आहेत बॉलवरती. सेकंडचा कॉल, आकाश हातामध्ये थ्रो आणि 2 धावा सहज गतीनं पूर्ण. टीमची धावसंख्या पुढे, संघाचं खातं 29च्या घरामध्ये. एकोणतीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 53 पर्यंत पोहोचायचंय. अजूनही 24 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी खेळाडू सज्ज. उंच खेळलेत, जयसाठी चान्स. हो, स्टॉप करायचा आहे यावेळेला. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. टायमिंग थोडं खराब होतं, बट मी म्हणेन की दैव बलवत्तर, नशीब जे आहे ते आता यावेळेला बामलीच्या बाजूने. 4 धावा आल्या चौकार. इथे आपण पाहतो आता एकूण जे चेंडू बाकी आहेत ते म्हणजेच 8 आणि 8ला 20 धावांची गरज आहे. मॅच आता पूर्णपणे आपल्या बाजूनं यावेळेला झुकवली आहे. ती म्हणजेच टीम JDM जय दुर्गा माता बेलवलीनं. चर्चा होती की धावसंख्या सेफ आहे की नाही, आणि ती धावसंख्या आपल्याला सेफ ही पाहायला मिळते मित्रांनो. खेळ जो आहे तो अतिशय सुंदर सुरू. हाही चांगला चेंडू आहे, बट थोडेसे लाईन मिस केलीत आणि वाईटचा कॉल आपण पाहतोय. 8ला 19. टॉस साठी या दानसर संघ तुमचा कॅप्टन आमच्यापर्यंत पाठवून ठेवा. 8ला 19. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. ओ, फिल्डिंग चांगली लेग स्लिपला. एकच धाव औपचारिकता इथे जरूर पाहायला मिळेल. 1 धावसंख्या जी आहे ती आपण पुढे जाताना पाहू. संघ जो आहे तो आपण पाहतो यावेळेला जाऊन पोहोचलाय या एकूण 35 आकडाभर. 35 रन्स ऑन बोर्ड आतापर्यंत टीमने जमा केलेली धावसंख्या आहे. सात चेंडू आणि आता 18 धावांची गरज. एखादा मोठा फटका हवाय. या बॉलवरती मोठा फटका आला तर मॅच इंटरेस्टिंग होणार, यात काही शंका नाहीये. ओ, हाही बॉल चांगला आहे. हाही बॉल चांगला आहे. जय दुर्गा माता बेलवली या संघानं आपण पाहतो आता पलटवार केलाय आणि मॅच मध्ये ते पूर्णपणे बनून राहिलेत. ओव्हर नंबर 4 फिनिश. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी. 6ला आता इथून गरज असणार आहे ती म्हणजेच 18 धावांची. हा विनंतीचा कॉल आहे. स्पेशली पंच तुम्ही सूचना द्या. फास्ट खेळा, अन्यथा जी पेनल्टी आहे ती तुम्हाला घ्यावी लागेल असं सूचना द्या. बिंदास तुम्ही न्याय देतात. मॅच कडे घेऊन जाऊ पुन्हा एकदा. शेवटचे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज जी आहे ती आपण पाहतो 18 धावांची. 3 मोठे फटके. 6 चेंडू 3 षटकार. 6 चेंडू 2 षटकार तर चौकार आणि 2 धावा. ओ, इथे पहा जेलसाठी चान्स होईल का नाही. लेग स्लिप करून चांगला प्रयत्न झाला होता. बॉलला स्टॉप केलं त्यांनी, पण तोपर्यंत एक धाव तिकडे घेतली जाते. 1 धावसंख्येमध्ये बदल. येणारे 5 बॉल आणि 17ची आवश्यकता. 5 चेंडू 17 धावा. रोमांचक मॅच. हाही बॉल. हाही बॉल. स्ट्राईक मे बी असेल की नसेल. इकडे रूल्स आहेत ते आहेत ते. तुझे धाव कंप्लीट आहे. डान्सर टीमचा कॅप्टन आपला इथे पाठवा. संसार बोला होतो इथे. आणि संध्याकाळची आपण पाहतोय देवपूजा म्हणतो. मी अन्नाला नेहमी देवपूजा म्हणतो. फार महत्वाचं आहे ते.
स्पेशली तुम्ही जर मी म्हणेन ना शाकाहारी जेवण करता ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सध्या तरी. 4ला 16 हव्यात, 4 चेंडू 16 धावा, एक मोठा फटका फरक पाडेल या मॅच मध्ये. फिरून खेळायचा प्रयत्न, हाही बॉल स्विंग अँड मिस. वेग होता बॉल मध्ये, फिरून खेळायचा प्रयत्न अयशस्वी आणि अपयश आलंय हा फटका कन्वर्ट करण्यामध्ये फलंदाजाला. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे, 3ला 16. 3 चेंडू 2 षटकार 1 चौकार, 3 चेंडू 3 षटकार, यापेक्षाही वेगळा विकल्प अवेलेबल नाही आता. ओ हाही बॉल पुन्हा एकदा मिस झालेत. लेगबाईचा इशारा पंचांचा, 1 न आता फक्त औपचारिकता बाकी. असं वाटलं होतं की कदाचित या धावा ज्या आहेत त्या 4 षटकामध्ये चेस केल्या जातील, पण जय दुर्गा माता बेलवली संघाने आपण पाहतोय यावेळेला पलटवार असा केला की आता पुढच्या बॅटलला मजा येईल, यात काही शंका नाहीये. स्ट्रायकेडला फलंदाज तयार खेळण्यासाठी. ऑन द विकेट हा बॉल ऑल साइडला, पण फिल्डर तिकडे जे आहेत ते आपण पाहतोय. चांगला प्रयत्न आपण पाहतोय, फिल्डिंग छान झालेली आहे. 37 रन्स ऑन बोर्ड आता आपण पाहतो, सध्या तरी पाहतोय 37 धावा ज्या त्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. हा बॉल वाईड आहे पण ते सांगतायत इट्स अ वाईट बॉल कॉल, सो अतिरिक्त 1 धाव आता मिळणार आहे. लीडिंग एज अँड टेकन, बॅट्समन आउट. फलंदाज जो आहे तो बाद झाला. अविनाश आणि हा सामना आहे तो जिंकलाय तो म्हणजेच JDM बेलवली मुकुंदिलन बामली या संघाच्या विरोधामध्ये. चांगला परफॉर्मन्स. टॉस साठी कॅप्टन तुमचे होते आकाश, टॉसला कॅप्टन लवकर पाठव. टीम अडल मध्ये नको जाऊ कॅप्टन, या सुयश आय थिंक मॅन ऑफ द मॅच देखील देणार आहोत. तर हा परफॉर्मन्स